पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे, कोणत्या भागांमध्ये कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे, याविषयी छोटीशी अपडेट आहे। एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। एक छोटीशी विनंती, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर सुद्धा करू शकता। तर मित्रांनो, सुरुवात करूया विदर्भाच्या जिल्ह्यांपासून। विदर्भामध्ये गोंदिया तसेच भंडारा आणि गडचिरोली हा जो परिसर असणार आहे मित्रांनो, या परिसरामध्ये विदर्भात पूर्वी जिल्हे, पूर्वी भाग या परिसरामध्ये मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। त्याचबरोबर नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाची शक्यता आहे, ती पण तुरळक भागामध्ये। बहुतांश भाग या परिसरातील कोरडा बघायला मिळेल। गडचिरोलीमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ठिकठिकाणी किंवा तुरळक भागामध्ये। तर त्यानंतर मित्रांनो, अमरावती विभागामध्ये पावसाचा जोर कमी असेल। पुढील 3 दिवसांमध्ये तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता नाकारता येणार नाही। तसेच औरंगाबाद विभागामध्ये बघितलं तर औरंगाबाद विभागामध्ये सुद्धा मित्रांनो पुढील 3 दिवसांमध्ये पावसाचा जो जोर आहे तो कमी असणार आहे। बहुतांश भागामध्ये कोरडं वातावरण बघायला मिळेल। तर जे काही दक्षिण भागातील जिल्हे आहे, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या भागांमध्ये तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। सर्व भागामध्ये पावसाची शक्यता नाही आहे, परंतु औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये वातावरण कोरडं हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे, परंतु विखुरलेल्या स्वरूपात किंवा एकदम तुरळक भागामध्ये। तर मित्रांनो, पुढील 3 दिवसांमध्ये या सर्व भागामध्ये पावसाची शक्यता कमी असणार आहे। नाशिक विभागामध्ये सुद्धा बघितलं तर नाशिक विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता कमी असणार आहे। नंदुरबार, धुळे आणि जळगाव या परिसरामध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे। तर नंदुरबारचा जो काही पश्चिमी भाग असणार आहे, इथे आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल। तर इतरत्र सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो, परंतु एकदम तुरळक भागामध्ये ही शक्यता असणार आहे। बहुतांश भागामध्ये कोरडं वातावरण बघायला मिळू शकते। ढगाळ वातावरण जरी बघायला मिळाले तरी पण पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये मुख्यत्वे करून नाशिकचा जो काही पश्चिमी भाग असणार आहे, पश्चिम भागामध्ये हलक्या ते मध्यम, तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता। अहमदनगर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तसेच पुणे विभागामध्ये बघितलं तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच सोलापूर, आपण पुणे विभागातील जे काही कोकण किनारपट्टी लगतचे जिल्हे पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा जो काही पश्चिमी परिसर असणार आहे, पश्चिमी भागामध्ये हलक्या ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळेल। तर इतरत्र पूर्वी भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता। त्याचबरोबर मित्रांनो, कोकणात बघितलं किंवा सोलापूर जिल्हा राहिला आपला, सोलापूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळेल। तर कोकण विभागामध्ये बघितलं तर कोकण विभागामध्ये मित्रांनो बऱ्याचशा भागामध्ये मध्यम ते जोरदार, तर काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। मध्यम ते जोरदार जो पाऊस आहे, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडचा दक्षिण परिसर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या परिसरामध्ये बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार तर तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असणार आहे। ही होती मित्रांनो महत्त्वाची अपडेट। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। चला भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।